जगभरामध्ये 2025 हे वर्ष जेनझी यांनीच गाजवलं। ही पिढी मोबाईलवर वाढली, पण 2025 मध्ये हीच पिढी रस्त्यावर उतरली। फक्त आंदोलने नाहीत, तर जेनझीचा जागतिक संताप या वर्षी पाहायला मिळाला। अनेक देशांमध्ये सत्ता उलथवून टाकणारी आंदोलनं झालीत, तर कुठे थेट राष्ट्राध्यक्षांनाच देश सोडून जाण्याची वेळ आली। तर याच जगभरामध्ये जेनझी आंदोलनामुळे कुठे कुठे धुमाकूळ घालण्यात आला आणि पुढे भविष्यात जेनझी हे जागतिक बदल घडवू शकतात का, सर्व काही जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोक। नेपाळ पासून मादागास्कर पर्यंत, मोरक्को पासून मेक्सिको सिटी पर्यंत तरुणाईने सत्तेला थेट आव्हान दिलाय। नेपाळमध्ये सरकारनं सोशल मीडिया बंद केला आणि तरुणांचा संयम इथं सुटला। रस्त्यावर हजारो युवक उतरले आणि अखेर पंतप्रधानांना पद सोडावं लागलं। मादागास्करमध्ये काय झालं? वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे तरुणाई भडकली। आंदोलन इतकं तीव्र झालं की लष्कराच्या काही तुकड्यांनी गोळी झाडायला नकार दिला आणि राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळाले। मोरक्कोमध्ये काय झालं? तर जेनझी 212 या नावाखाली नोकऱ्या, महागाई आणि सरकारी सेवांमध्ये तरुण एकवटले। मेक्सिको सिटीत एका महापुराच्या हत्येनंतर हजारो तरुण रस्त्यावर उतरले। भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधामध्ये आवाज उठवला। पोलिसांशी संघर्ष झाला, अनेक जखमीही झाले। प्रत्येक देश हा वेगळा आहे, प्रश्न वेगळे आहेत, पण एक गोष्ट समान आहे। ही पिढी ऑनलाईन वाढली आणि डिजिटल ताकद वापरून ऑफलाईन क्रांती घडवतीये। हॅशटॅग, सिम्बॉल, सोशल मीडिया, सरकारनं बंदी घातली तरी आवाज थांबत नाहीये। आता प्रश्न एकच आहे, ही ऊर्जा फक्त आंदोलनापुरती राहणार का, की 2026च्या निवडणुकीमध्ये खरा बदल घडवणार? कारण जेनझी आता फक्त पाहत नाहीये, ते इतिहास घडवत आहे आणि जग यावर लक्ष ठेवून आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? जेनझी आता भारतामध्ये देखील अशा प्रकारे बदल घडवतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही कोणत्या गटातले आहात, जेनझी की मिलेनियल, हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।